एक भी रिक्षा नाही। काय वानर वानर तुझ्यासारखंच आहे फुगलं वानेर दाखवती काय मम्मी आधी आपण शॉपिंगला जायचो तर केवढी मोठी गाडी घेऊन जायचो ते काय आता आहे रिक्षा छत्री पिशवी सध्या भाऊजी असं की नाही तर असं कधी रिक्षापेक्षा पाठवलं नसतं बघा आणि तिकडे ते ऍक्सिडेंटल जाऊ बाई त्यांना राणीसारखं ठेवलं असेल राणीसारखं खाल्ला का नाकाचा शेंडा आली मोठी राणी एक दिस तिचा रुबाब कसा मोडते ती बघच मी माझ्या सत्याला असं खेचून आणणार आणि तिला कायमचं दूर करणार या रिक्षावाल्यांना एकट्यानं फिरून काय मिळते काय माहिती जाऊ दे चालतच जाऊ दे मम्मी ते बघा काय दुसरं वानर ते हवं नाही ऍक्सिडेंटल जाऊ बाई ए साईडला घे रिक्षाला ए थांब साईडला थांब काय गे नाही भेट तुझा यार आला नाही का तुला घरी सोडवायला मम्मी साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होते माझ्यात आणि मौर्य साहेबांच्यात असं काहीच नाही अगं तू गैरसमज केलास माझ्यात आणि माझ्या लेकाच्यात आणि माझ्या लेकाला माझ्यापासून दूर केलंस समाधान झालं असेल ना तुला माझा अपमान करू मी तुमचा अपमान कधीच केला नाही मम्मी साहेब उलट मौर्य साहेब तुम्हाला समजावायला आले होते तुम्ही त्यांचा अपमान केला सत्याला जेलमधनं बाहेर काढण्यात त्यांनी पण मदत केली विसरू नका तुम्ही वा 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 माती खायची ती खायची आणि वर तोंड उडून मी दाखवायचं होय अजून याराचीच बाजू घेतीस होय इतका कसा निर्लज्जपणा भरलाय का तुझ्यात पण एक गोष्ट ध्यानात ठेव तू माझ्या लेकाला माझ्यापासून दूर केलंस म्हणून लई फडफडायचं नाही जसं तू माझ्या लेकाला माझ्यापासून दूर केलंस ना तसं मी बी तुझ्या जवळ असलेल्या प्रत्येक माणसाला कशी दूर करते ती बघच यारा संगत फिरती चल ग सपने वाघमारे अहो या की लवकर कधी एकदा तुम्ही येताय आणि तात्यासाहेबांनी सांगितलेल्या आनंदाची बातमी तुम्हाला सांगतोय असं झालंय मला वाघमारे तशी बी आता वेळ झाली त्यांची यायची एक मिनिट असं करू का मीच जातो ना त्यांना घ्यायला हे बेस्ट आहे वाघमारे बरं झालं तुम्ही आला अहो मी तुम्हालाच घ्यायला येत होतो वाघमारे आता मी जे काय सांगतोय ना एकदम लक्ष देऊन ऐका कारण मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगणार आहे सांग की तुम्ही अंदाज लावा बघू काय झालं असेल अभ्यासिकेचा प्रस्ताव मंजूर झाला नाही मग हो तात्यासाहेब आज आपल्या ऑफिसवर आले होते काय कशासाठी तात्यासाहेबांनी सांगितले की मी परत पक्ष प्रवेश करतोय म्हणून सध्या अरे ही तर लय आनंदाची बातमी तेच तर वाघमारे तुम्हाला सांगतो पक्षातले सगळे ज्येष्ठ नेते ना विरोधात होते या गोष्टीच्या पण तात्यासाहेबांनी कुणाचंच ऐकलं नाही तात्यासाहेब म्हणले काय बी झालं तरी सत्याचा पक्ष प्रवेश होणार म्हणजे होणारच आता माझा नवरा हाच हिरा सगळ्यांना वाटतं आपल्याकडेच असावा वाघमारे मी ना लई खुश आहे बघा अहो नाचू का गाऊ मला काहीच कळायला झालंय या 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 वेलकम 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 वाघमारे आज जरा लईच लवकर जेवण झालं आता वेळ कसा घालवायचा कशाला घालवायचंय झोपूच की आता धरपकड एक मिनिट एक आयडिया आहे अहो आता पूजेला एवढे गिफ्ट आल्यात ना मग आपण बघूया ना काय काय ते चालतंय मला पण बघायचंय कुणी कुणी काय काय दिले चला
कितीच्या काय? हे बी आहेत की माग आधी बघूया. लाकडी चमचे दिलेत. हे असलं कोण गिफ्ट देत? सत्या, हे बघ चहाचे कप. बरं झालं, गरज होती आपल्याला. अयो वाघमारे बघा, कुकर गिफ्ट दिलाय. कुकर कोण गिफ्ट देतो? बघ की, अरे कुकर कोण दिला सर? भारती मावशीने दिलाय वाटतं. हा. हे बघ सत्या, मसाल्याचा डबा. वाघमारे बघा, कप. खिसणी. आणि हे बघा चमचे. वाघमारे, मला असं वाटतं ना की हे सगळं मुद्दाम दिलंय आपल्याला. मुद्दाम का? त्याच्या मागं ना बलमाचं डोकं दिसतंय. तुम्हाला आठवतंय तो सगळं सामान घेऊन आला होता आणि मी म्हणलं नाही घेणार. हा, म्हणून त्यानं पोरांकडे हे सगळं सामान दिलं असणार. आणि मी हे सगळं सामान गिफ्ट म्हणून घ्यावं म्हणून पूजेचा खाट घातला असेल. बलमा ना जरा अतिशान आहे. त्याला असं वाटतं ना की मी असंच नगरसेवक झालो. तरी हे कपाट बघूनच मी ओळखलं होतं. आणि तो तुमचा आत्तोबा काय म्हणतो होता माहितीये का? मी स्वखर्चाने दिलंय म्हणे कपाट. जसं तू माझ्या लेकाला माझ्यापासून दूर केलंस ना, तसं मी बी तुझ्या जवळ असलेल्या प्रत्येक माणसाला कशी दूर करते ती बघच. वाघमारे, काही झालंय का हो? कुठं काय? तुमचा चेहरा ना पडलेला दिसतोय. काय तर नक्की झालंय, सांग. नाही अरे, दमले ना आज. पण तू बलमाला सांग, मला त्याची आयडिया जाम आवडली. आणि सगळं आवडले म्हणून पण सांग. हा, सांगतो की. त्याचे स्पेशल आभार मानणार आहे मी आता. बर चल, आवरून ठेवत आहे सगळं. सॉरी सत्या, मला जरा आवरून लवकर निघायचंय म्हणून गडबड करते. आणि तुझ्यासाठी पण आजचा दिवस स्पेशल आहे ना. चल उठ, आवर. सत्या, वाघमारे, तुम्ही समोर असताना तेव्हा प्रत्येक दिवस स्पेशलच असतो माझ्यासाठी. सत्या, आंघोळ केल्याशिवाय माझ्या जवळ यायचं नाही. पटकन उठ, आंघोळ कर. तुझ्यासाठी तुझ्या आवडीची थालीपीठं बनवले. उठ उठ उठ. अरे वा, थालीपीठ म्हणजे विषयच हार्ड केला वाघमारे. वाघमारे, सत्या, वाघमारे, आवाज ना खरंच लय स्पेशल दिवस आहे बघा माझ्यासाठी. अहो, अपक्ष म्हणून कामं मार्गी लावताना ना नाकी 9 येत्या. तेच जर पक्षाचा सपोर्ट असेल ना तर सगळी कामं लगेच होतात. वाघमारे, मला ना खरंच मनापासून कामं करायची आहेत तो लोकांसाठी. पाईपलाईन पासून नोकऱ्यांपर्यंत सगळं चांगलं मिळवून द्यायचंय त्यांना. सगळं करशील. माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. सत्या, आज घरचे सगळे बरोबर हवे होते ना. किती खुश झाले असते सगळे. मला बी तसंच वाटतंय. पण आता काय करणार. असो,
पण माझा ना देवावर पूर्ण विश्वास आहे. तो आपल्या बरोबर चांगलंच करेल. आणि माझी बायको माझ्या सोबत असताना मला कुणाचीच गरज नाही. आणि माझी देवाकडे ही प्रार्थना आहे की त्यानं माझ्या नवऱ्याला आंघोळीला जायची सुबुद्धी देऊ दे. चल आंघोळीला जा. अहो आंघोळ न करता जवळ आलं की काय होतं वाघमारे? शिघाणेड्या. अहो एक जा, जा, जा. अहो आंघोळीला जा. जा पटकन. अहो होय होय. जा. जय हिंद सर. हॅलो मंजू, निघालीस का? हो सर, आवरून लगेच निघते. लवकर निघ. काल तुला टिप दिली होती ना, त्याला फॉलो करायचं आपल्याला. निघ लवकर, ये. हा चल, घे वर. घे वर, तिकडे घे. घे तिकडे वर, घे वर, घ्या. हा घे वर, घे अजून वर. आणि टेका तिथं खाली. हा बस. अरे ती हार फुलं सगळं आणली का? बुच्ची सगळं. पुष्पगुच्छ कुठं आहे? पुष्पगुच्छ आणायला आमल्या गेला की. आमल्या आत्ता आणायला गेलाय? अरे कधी पक्ष प्रवेश झाल्यानंतर आणणार आहे का तुम्ही? अरे हो, येईल तो लगेच येईल. थांब. बरं, ह्याचं काय झालं? जिलेबीची ऑर्डर दिली त्याचं? अरे दुकान बंद होतं. अरे दुकान बंद आहे, त्याला फोन करायचा ना, दुसऱ्या दुकानात आणायचं. तुम्ही ना घोळ घालणार आहे बघा काहीतरी. अरे जयदीप दादाच्या दुकानातून पेढे आणलेत. आणलेत ना? बेस्ट. बरं इथला आवरा पटकन. या फर्स्ट एजचा आणि खुर्च्या बांधून घेऊ. सगळं लावून घ्या पटदिशी. सपने, जयदा कुठे गेलाय ग? तो गेला दुकानावर सकाळीच. दुकानावरच गेलाय का नक्की? नाही, आजकाल कसं काही लोक सांगतात इकडं चाललो तिकडं चाललो म्हणतात, आणि आपण विचारलं का नाही का वरनं आपल्याला सुनावतात. म्हणजे चोर ती चोर आणि वर शिरजोर. नाही नाही, दुकानावरच गेलाय. ऑर्डर मिळाली होती त्याला. आणि नानांचा बी फोन आला होता का दुकान चांगलं चाललंय म्हणून आता. चला, म्हणजे ह्या घरात कुणाचं तरी चांगलं चाललंय. वाघमारे, वाघमारे कुठे गेले? अशा न सांगता कशा काय गेल्या? प्रिय सत्या, नाश्ता करून घे आणि तुझ्या नव्या इनिंगसाठी तुला ऑल द बेस्ट. मी पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला नक्की हजर राहीन, पण आता एका महत्वाच्या कामासाठी लवकर निघावं लागते. काळजी घे. अचानक काय काम लागलं असेल वाघमारे? आणि माझा नवरा एकदम हिरो सारखा दिसला पाहिजे म्हणून एक गोष्ट ठेवली आहे बघ टेबलावर. सूर्य फॅमिली आहेत का घरात? हो बाई. पंकज साहेब, तुम्ही या की या.
नमस्कार. या बसा बसा. सपनी जा चला चहा पाण्याचं बघ. नाही तर तुमच्या आवडीच काय करून नाश्त्याला? नको, चहा वगैरे काही नको. तात्यासाहेब बरे आहेत का? लई दिवसांनी घरला येणं केलं. तात्यासाहेब वगैरे सगळे ठीक आहेत, पण मी तुम्हाला आमंत्रण द्यायला आलोय. कशाचं आमंत्रण? सत्याच्या पक्षप्रवेशाचा. हो, एवढं चकित व्हायला काय झालं? अहो, हे तर होणारच होतं. हं. नाही ती जरा मी सत्याला म्हणजे जरा ती माझं आणि सत्याचं हे बघा अमित साहेब, तुमच्यामध्ये जे काही चाललंय ते तात्यासाहेबांनी आणि आम्हाला सगळं माहिती आहे, परंतु हे सगळं विसरून तात्यासाहेबांनी तुम्हाला या कार्यक्रमाला बोलवलंय. सो तुम्ही लवकर आवरा आणि या. तात्यासाहेब तुमची वाट बघतायत. चला मी निघतो, कारण की भरपूर कामं बाकी आहेत. हे काय ग कवी, काय वाटतं जातील का मम्मी साहेब? आता तात्यासाहेबांनी बोलवलंय म्हणल्यावर जावंच लागल ना. माया, अगं एवढं रागाने काय बघते त्यांच्याकडं? झालं ते झालं. अगं तुझ्या पोराच्या प्रेमापोटी तरी हा इगो बाजूला ठेव आता तुझा. सपना, कवी, तुम्ही आवरा आणि जयद्याला परस्पर तिकडे यायला सांगा. आपल्या माणसाच्या दुःखात नाही, किमान आनंदात तरी एकत्र येऊ आपण. जावा, आवरा तुम्ही. मंजूला फोन केला होता, येतच असेल ते. हा मंजू, ये. सर, तुझीच वाट बघवतो. बरं ऐका, तिकडे जायच्या आधी तुम्हाला अलर्ट करतोय मी. अजिबात घाई गडबड करायची नाही. ज्या अंमली पदार्थाच्या डीलरला आपल्याला पकडायचं ना, ती ज्या लोकेशनला असते कदाचित तिथे गर्दी असू शकते आणि तिला अजिबात आपल्यावर डाऊट केला नाही पाहिजे. येस सर. त्यामुळे तो सगळे सिव्हिलमध्ये रेडी राहा. तिला पकडणं खूप गरजेचं आहे आणि एकदा ती आपल्या तावडीत आली ना तर अजून मोठे मासे आपल्या गळाला लागतील. चला तयारीला लागा, या. अच्छा, हे भानगड आहे होय. म्हणूनच काल मला मौर्याने हात टाकलं. तर ही बातमी तात्यासाहेबांना सांगितली पाहिजे, तेवढंच बक्षीस मिळेल. नाही सांगितलं तर जीव घेतील तात्यासाहेब. तात्यासाहेब का फोन उचलून झालेत? पंकजला. पंकज पण, दोघं पण फोन उचलून झालेत. तर ही बातमी सांगणं खूप, जाऊ दे, आपण आपलं फोन करायचं काम केलंय, बाकी त्यांचं ते बघतील. झाली सगळी तयारी? काय झालं, तुझा चेहरा का उतरला एवढा? तात्यासाहेब, तुम्हाला तर सगळं माहितीच आहे की हो. ज्याला संपवायचंय त्यालाच पक्षात घ्यायची तयारी करतोय आपणच. कुठे गेले सगळे? सत्या कुठे आहे? कुठे उत्सव मूर्ती कुठे आहे? सत्या, पप्पा, अभिनंदन सत्या. धन्यवाद पप्पा.
चला, आज शेवटी तुझ्या मनासारखं होतंय. तुझे माझे राजकीय मतभेद असू शकतील, पण आज तुला तुझ्या कष्टाचं फळ मिळतंय याचा खूप आनंद होतोय मला. धन्यवाद पप्पा. अहो तुमच्या सगळ्यांची साथ आहे म्हणून तर हे शक्य झालं ना. हा, पण मंजू कुठे आहे? अहो त्यांना जरा महत्वाचं काम लागलंय, पण ते येतो म्हणलं. ठीक आहे. माझ्या लेकरा कोकरा सत्या तात्यासाहेब थांबलेत. अरे मस्त शिवलाय ड्रेस, छान दिसतोयस. थँक्यू तात्यासाहेब. हे तर एकदम मस्त आहे. अहो तुम्हालाच फॉलो करतोय. फर्स्ट क्लास, फर्स्ट क्लास. भारती मॅडम, मंजू इथेच थांबा, सगळे लक्ष द्या. आम्ही आहे पुढे. येस सर. माने चला. भारती मावशी, मी आतमध्ये बघते, तुम्ही या साईडला बघा. आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आमदार तात्यासाहेब, तसेच ज्यांच्यासाठी हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेतलाय असे आपले उत्सव मूर्ती सत्यजित सुर्वे यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. सत्यदादाचा येस, सत्यदादाचा विजयच, सत्यदादाचा येस हो, सत्यदादाचा येस हो, सत्यदादाचा येस हो. माने त्या रस्त्याकडे जा, आतमध्ये बघा तिकडे. हा, काय परिस्थिती तिकडे? अजून तरी इथे काही संशयास्पद दिसत नाहीये. आज ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो त्याच्यापेक्षा जास्त आनंद हा आम्हा सर्वांना झालेला आहे. खरं तर या क्षणाची आपण सर्वच वाट बघत होतो, त्याच्यापेक्षा जास्त वाट आपले लाडके आमदार तात्यासाहेब हे बघत होते, आणि तो क्षण आज आलाय. आणि मी आता तात्यासाहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले मौल्यवान 2 शब्द हे आपल्या जनतेसमोर मांडावेत. बरं ठीक आहे, काय दिसलं तर सांगा मला, आणि मला विचारल्याशिवाय काही करायचं नाही. हो सर, इथं पण सगळं व्यवस्थित दिसतंय. सत्यदादाचा येस, सत्यदादाचा येस हो, तात्यासाहेबांचा विजयच. आज अतिशय महत्वाचा दिवस आहे, आणि अशा दिवशी काय बोलावं असा प्रश्न पडतो. मलाही तसा प्रश्न पडलेला. सत्यजित सुर्वे, सत्या माझा अतिशय लाडका कार्यकर्ता. अतिशय लहान असताना मी याला पाहिलं होतं, म्हणजे मिसळून पण फुटलं नव्हतं तेव्हा मी याला पाहिलं होतं. तेव्हा त्याच्या डोळ्यातली चमक पाहून वाटलं होतं की हा मोठेपणी समाजकारणात जाणार, राजकारणात जाणार. आणि काही काळानं झालं तसंच. समाजसेवेत तो मुलगा आला, लोकांची सेवा करू लागला, लोकांची कामं करू लागला, लोकांच्या मनात घर करू लागला, लोकप्रिय झाला. अतिशय इमानदारीने काम करू लागला, लोकांची कामं करू लागला, त्यांचे प्रश्न सोडवू लागला. आणि हे सगळं करताना त्यांनी कधीही माझ्या नावाचा वापर, गैरवापर कधीही केलेला नाही. भारती मावशी, पकडा त्यांना. सर, इथे
कुठून घेतलं त्यांनी ते? सर कोपऱ्यावरती एक बाई बसले तिच्याकडून. सर ती पण पळते सर, पकडा तिला. आम्ही आलोच. माने लवकर या. ही सगळी कामं करत असताना त्याला अनंत अडचणी आल्या, त्याच्यावर आरोप झाले, खुनाचे आरोप झाले. पण आमचा वाघ त्या सगळ्यातून बाहेर आला, सही सलामत सुटला. त्याचं कौतुक आहे यासाठी. पण ह्या हिऱ्याला पारखायला मी जरा थोडा कमी पडलो. थोडा काय, बराच कमी पडलो. सगळ्यांचा आग्रह असताना सुद्धा मी त्याला उमेदवारी दिली नाही. पण ती झालेली चूक दुरुस्त करण्याची संधी आज माझ्याकडे आलेली आहे. त्यामुळे सत्यजित सुर्वे याला पक्षात पुन्हा प्रवेश देऊन माझी ती चूक मी आता दुरुस्त करीत आहे. मी सत्यजित सुर्वे याला विनंती करतो त्यांनी समोर यावं आणि या सगळ्यांच्या समक्ष जाहीररित्या जनता शक्ती पक्षात प्रवेश करावा. ये काय नाव आहे तुझं? शांती. शांती नाव आहे माझं. आणि तुम्ही बी शांतीनच घ्यायचं. आणि जी काही सेटलमेंट असेल ना ती करा आणि सोडा मला. कसली कोडगी आहेस ग? लहान मुलांना खाऊ विकण्याच्या बहाण्यानं अंमली पदार्थ विकतीस आणि आम्हाला बी तुमच्यातलं समजतीस वे? मॅडम जास्त टोचून देऊ नका. मांडवली काय घ्यायची ती सांगा दे. ए मांडवली. शांती, हे बघ तुला आम्ही काही करणार नाहीये. तू आम्हाला फक्त एवढंच सांग याच्या मागचा सूत्रधार कोण आहे. तू सांग, तुला सोडतो आम्ही. अहो साहेब, मी काय फर्स्ट टाइम नाही आले चौकीत जे तुम्ही सोडून देतो म्हणताय. आमच्या बॉस बरं मांडवली करताय आणि आम्हाच नीत अडकवताय वे. ते नाही होऊ देणार मी. चला, किती घेणार बोला. किती घेणार तुम्ही? 30,000 घेता? कमी आहेत? कमी आहेत? बस इथं खाली. बरं झालं 50 घ्या. काय होतंय? अरे 50 तिघात कमी आहे तोय सर. 50 घ्या घ्या. 50,000 50 कमी पडतील ग. वरच्या साहेबांना सुद्धा द्यायचे असतात ना आम्हाला. किती घेतो तुझा साहेब? किती? इतके द्यायचे? देशील? कोण आहे तुझा साहेब? हा, कोण आहे तुझा बॉस? कोण आहे तुझा साहेब? सांग लवकर, सांग कोण आहे तुझा साहेब? बोलणार आहेस? कोण आहे तुझा बॉस? भारती मावशी, तू माझा जीव जरी घेतला ना तरी मी नाही सांगणार. तू अशी नाही ऐकणार. तू थांब. भारती मावशी थांबा.
भारती मावशी, हे बघ शांती, तू पण कुणाची तर आई, कुणाची तरी बहीण असशीलच. तू जे अंमली पदार्थ विकतेस ना, त्याच्यामुळे कित्येक आयातांचं नुकसान होतंय. अंमली पदार्थांमुळे कित्येक मुलांचे प्राण जातात. हे सगळं कोण करते आम्हाला सांग. त्यामुळे खूप मुलांचे प्राण वाचतील. शांती, गेल्या वर्षी 30 पोरांचा जीव गेला या अंमली पदार्थांमुळे. त्यातले कित्येक जण घरात एकुलते एक कमवणारे असते. तू जर आम्हाला या सगळ्या पाठीमागून कोण आहे जर सांगितलं नाहीस, तर तुझ्यासारखं इतर बायकांनाही हे काम करावं लागेल. तुला चांगलं वाटेल का? तू जे काम करतेस ते इतर बायकांना बी करावं. आम्हाला सांग, कोण आहे या सगळ्याच्या पाठीमागं? मला माफ करा साहेब, माझं लय चुकलंय. मला माहित आहे मी जे काम करते ना ते लय वाईट काम आहे. पण साहेब, जशी मोर परिस्थिती येते ना तसं माणसाला राहावं लागतं. साहेब, माझा नवरा दारूड आहे आणि तो काय बी काम करत नाही. मग मी कशी लेकरं मोठी करायची साहेब? मग माझ्या पुढे काम आलं आणि मला लेकरं दिसली साहेब. मग मी हो म्हणले कामाला. मला माफ करा साहेब, मी चुकले. शांती, हे बघ, तुझ्या अडचणी मी समजू शकतोय. आम्ही पोलीस जरी असलो ना तर माणूस आहोत. हे बघ, आमच्यावर विश्वास ठेव आणि याचा मागचा सूत्रधार कोण आहे ना त्याचं नाव आम्हाला सांग. हे बघ, तुला हे काम करावं लागणार नाही, याची जबाबदारी आमची आहे. जे काम तुला चांगलं वाटतंय, जिथे तुला रिस्पेक्ट आहे, ते काम आम्ही तुला शोधून देऊ. आता माणुसकीच्या नात्याने एवढं करू शकतो आम्ही. सांग, काय नाव आहे त्याचं? ते काही नक्की माहित नाही साहेब, पण हा कोणतरी मोठा नेता आहे साहेब, जे हे काम करतोय तो. जास्त काय माहित नाही, जो राजकारणी होता एवढंच माहित आहे. नेता? हो साहेब. कुठे असतो तो? नाही माहित, पण मी तुम्हाला एक पत्ता देते. जिथून मी माल उचलते ना तिथला पत्ता आहे तो. तिथं तुम्हाला काय शोध लागेल बघा साहेब त्यांचा. एवढ्याने ऐकणार होतीस तू? मग आधीच मंजूला समोर उभं केलं असतं. माझे हात नसते ना उगाच दुखावून घेतले. काय पत्ता काय? चला, आत्ताच्या आत्ता तिथे छापा टाकायचा आहे. तो जो कोणी मास्टर माइंड आहे ना त्याचं नाव आपल्याला कळायला पाहिजे. चला, त्याच्या लगेच मुसक्या आवळल्या पाहिजे. या. दूर जाऊन पडला, आता तू परत आलाय, बरं वाटतं फार. आता कुठे जायचं नाही? तात्यासाहेब, जीव गेला तरी 72, पण आता तुम्हाला आणि पक्षाला सोडून कुठंच जाणार नाही. वाघमारे का आल्या नाहीत अजून? कुठं राहिल्या? येतो तर म्हणल्या होत्या.